पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकदा एका मराठी नाटकाच्या प्रयोगाचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं जात होतं. या नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारणारा ज्येष्ठ अभिनेता चले जाओ ऐवजी गेट आउट म्हणाला. ऐतिहासिक नाटक असल्यामुळे इंग्रजी शब्द येणं शक्यच नव्हतं. या चुकीमुळे त्या अभिनेत्याला रात्रभर झोप लागली नाही. नंतर तंत्रज्ञाने विचारलं की संवाद काढून त्या जागी दुसरा रेकॉर्ड करूयात का. तेव्हा अभिनेता म्हणाला, नाही, चूक झाली ती तशीच राहिली पाहिजे. झालेली चूक दुरुस्त होऊ शकत असतानाही ती तशीच ठेवण्याचं प्रगल्भ व्यक्तिमत्व असणारे हे अभिनेते म्हणजे प्रभाकर पणशीकर. 14 मार्च 1931 रोजी मुंबईमध्ये प्रभाकर पणशीकर यांचा जन्म झाला. पणशीकरांचे वडील दशग्रंथी ब्राह्मण होते आणि आजोबा संस्कृतचे प्रकांड पंडित होते. पण त्यांचं मन मात्र लहानपणापासूनच नाटकांमध्ये रमत होतं. शाळेत असताना त्यांनी विविध नाटकांमध्ये भाग घेतला. तरुणपणात जेव्हा त्यांनी नाटकातच काम करायचं ठरवलं तेव्हा रंगभूमीला वाईट दिवस सुरू होते. त्यामुळे पणशीकरांच्या त्या निर्णयामुळे घरचे नाराज झाले आणि त्यांनी घर सोडलं. अनेक वर्ष त्यांनी मुंबईच्या फुटपाथवर राहून काढली. एवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा नाटकात काम करण्याची जिद्द काही त्यांनी सोडली नाही. या दरम्यान नाटकासाठी प्रॉम्प्टिंग करणं वगैरे छोटी मोठी कामं त्यांनी केली, ज्याचा उपयोग त्यांना पुढे नाटकात काम करताना झाला. गिरगावातील एका गणेशोत्सवात नाटकाचं दिग्दर्शन करण्याचं काम पणशीकरांना पहिल्यांदाच मिळालं, ज्यामुळे पुढे त्यांनी अनेक नाटकं बसवण्याची संधी उपलब्ध झाली. या कामातून त्यांना मानधन फार काही मिळालं नाही, पण आपण जे क्षेत्र निवडलंय त्यात आपल्याला मान्यता मिळत असल्याचा आनंद मात्र ते अनुभवत होते. प्रभाकर पणशीकर यांना नाट्य जगतात सगळेजण प्रेमानं पंत म्हणतात. 1955 साली पंतांना आयुष्यातील पहिली व्यावसायिक संधी मिळाली. नाट्यनिकेतन संस्थेच्या राणीचा बाग या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर कुलवधू, भूमिकन्या सीता, वाहिनी आणि खडाष्टक अशा नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या. 1962 साली पंतांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी भूमिका नाट्यनिकेतनच्या मो. ग. रांगणेकर यांनी त्यांना दिली. आचार्य अत्रे यांनी हे नाटक लिहिलं होतं आणि या भूमिकेसाठी पंत त्यांना पसंत नव्हते. त्यांनी रांगणेकरांना सांगितलं होतं की मी तालमीला येऊन बघेन आणि जर मला हा नट आवडला नाही तर त्याला बदलून टाकायचं. पण अत्रे काही तालमीला आले नाहीत. पण दिल्लीमधल्या पहिल्या प्रयोगाला मात्र ते हजर होते आणि नाटक संपल्यानंतर त्यांनी पंतांचं तोंड भरून कौतुक केलं. हे नाटक होतं तो मी नव्हेच. मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेल्या या नाटकात पंतांनी 5 भूमिका साकारल्या होत्या. हे नाटक एवढं लोकप्रिय ठरलं की गुजराती आणि कन्नड भाषेत सुद्धा याचं भाषांतर करण्यात आलं. पंतांनी लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रोफेसर विद्यानंद अशा काही भूमिका आपल्या अभिनयानं अजरामर केल्या. आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 40 नाटकात काम केलं आणि त्याचे साधारण 8000 प्रयोग केले. आधी नमूद केलेल्या नाटकांशिवाय इथे ओशाळ्याला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, थँक्यू मिस्टर ग्लाड, भटाला दिली ओसरी, जिथे गवताला भाले फुटतात, ज्वालामुखी अशा अनेक गाजलेल्या नाटकात त्यांनी काम केलं. पंतांनी नाट्यसंपदा नावाची संस्था स्थापन करून अनेक नाटकं रंगभूमीवर आणली. एक काळ गाजवणाऱ्या संगीत नाटकांना त्यांनी पुन्हा एकदा रसिकांसाठी रंगभूमीवर आणलं. त्यांच्या संस्थेची निर्मिती असलेल्या कट्यार काळजात घुसली, संगीत सुवर्ण तुला, संगीत मदनाची मंजिरी, अंधार माझा सोबती, किमयागार, वाऱ्यावरची वरात, लेकुरी उदंड झाली, लग्नाची बेडी अशी अनेक नाटकं रसिकांच्या पसंतीस उतरली. रंगभूमीबरोबरच पंतांनी मरेपर्यंत फाशी, लडकी सह्याद्री की, नंदादीप, मानाचा मुजरा, झेप, चांगभलं अशा चित्रपटांमध्ये आणि वादळ वाटसारख्या सिरियलमध्ये सुद्धा काम केलं. पंत आपल्या कामाबद्दल अतिशय चोखंदळ होते. म्हणजे औरंगजेब साकारण्यासाठी ते नमाज आणि कलमा पढायला लागलेले. त्यांच्या नाट्यसंस्थेला सुरुवातीला काही नाटकात नुकसान सहन करावं लागलं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. चित्रपटांच्या जगतात त्यांनी खूप नाव आणि पैसे कमावले असते, पण त्यांचं प्रेम मात्र कायम रंगभूमीवरच होतं. पंतांच्या कलेचा वारसा त्यांच्या मुलांनी पुढे चालवलाय.
त्यांची कन्या जान्हवी अभिनेत्री आहे, तर चिरंजीव पंडित रघुनंदन पणशीकर हे नावाजलेले शास्त्रीय गायक आहेत. तर दुसरी कन्या तारांगिणी संस्कृतमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. आपल्या जीवन प्रवासाचं वर्णन पंतांनी तोच मी या आत्मचरित्रात केलंय. 1986 साली पंतांना अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आणि 2004 साली महाराष्ट्र शासनाचा रंगभूमीवरील जीवन गौरव पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते. तसेच या पुरस्काराचे त्यांच्या सन्मानार्थ नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव असे नामकरण करण्यात आले. 13 जानेवारी 2011 रोजी पंतांनी जीवनाच्या रंगमंचावरून अखेरची एक्झिट घेतली. पण रंगभूमीसाठी संपूर्ण आयुष्य देणारे आणि आपल्या अभिनयानं रसिकांचं मन जिंकणारे प्रभाकर पणशीकर कायमच सगळ्यांच्या लक्षात राहतील. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की सांगा. प्रभाकर पणशीकर यांची कुठली कलाकृती तुम्हाला आवडते हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.